चातुर्मासामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचे फायदे काय आहेत आणि कसं करायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्राचं पठण. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. या संपूर्ण चातुर्मासामध्ये म्हणजेच श्रावणात किंवा इतर वेळी 21 दिवस व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी आणि त्यासंबंधित नियम व अटी काय आहेत याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत. मैत्रिणींनो, बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की 21 दिवसांची सेवा कशी करायची. तर व्यंकटेश स्तोत्राची 21 दिवसांची सेवा आपण कशी करू शकतो या बाबतीत सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री महालक्ष्मी मातये नमः असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मनाला आनंद देणारी आणि साक्षात भगवान विष्णूंपर्यंत आपली सेवा पोचवणारी सेवा आहे. सगळ्यात आधी ही सेवा कोण करू शकतं, तर ही सेवा कोणीही करू शकतं. या सेवेची सुरुवात तुम्ही बुधवारी करू शकता किंवा कुठल्याही शुभदिनी जसं की चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा किंवा श्रावण व चातुर्मासामध्ये या सेवेला तुम्ही करू शकता. यासाठी विशिष्ट दिवसांचं बंधन नाही. पण जेव्हा आपण ही सेवा करत असतो तेव्हा साक्षात भगवान श्री हरी विष्णू आपली सेवा ऐकत असतात. आयुष्यात एकदा तरी जसं गुरुचरित्राचं पारायण करावं असा आपला अट्टहास असतो ना, त्याचप्रमाणे एकदा तरी आयुष्यात 21 दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आवर्जून करावी मैत्रिणींनो. कारण याचा आनंद आणि अनुभव आपल्याला शब्दात सांगता येणार नाहीत. आता 21 दिवसांच्या रात्रींच्या सेवेबद्दल आपण बोलूया, ज्याला काही ठिकाणी श्री व्यंकटेश व्रत असंही म्हणतात. ही 21 दिवसांची रात्रीची सेवा आहे. ही सेवा कोणीही करू शकतं. अगदी प्रेग्नेंट महिलासुद्धा आवर्जून ही सेवा करू शकतात. तर बघा, महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, मुलं करू शकतात, मुली करू शकतात, विद्यार्थिनी करू शकतात. तसंच ज्यांना संतानप्राप्ती व्हावी असं वाटत आहे त्या महिलासुद्धा करू शकतात. तुमच्या कितीही अडकलेली कामं असोत, संतानप्राप्ती हवी असेल किंवा लक्ष्मीप्राप्ती हवी असो, तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. या जन्मामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा आपण खूप प्रयत्न करत असतो. पण माता लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे. ती आज आहे तर उद्या नाही. अशा वेळी माता लक्ष्मीचे स्वामी म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांना जर आपण प्रसन्न करून घेतले तर माता लक्ष्मीला कधीही आगमनाला सांगावं लागत नाही. कारण का, तर कारण ती प्रत्यक्ष आपल्या घरात वास करत असते. कारण माता लक्ष्मीला त्यांची सेवा सर्वात जास्त प्रिय आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांना आणि आर्थिक अडचणीत असणाऱ्यांना मार्ग मिळावा म्हणून हे व्यंकटेश स्तोत्र पठण केलं जातं. मैत्रिणींनो, तुम्ही 21 दिवस लगातार म्हणजे सलग 21 दिवस तुम्हाला श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं असतं. आता बघा, हे कधी करायचं तर रात्रीच्या किंवा मध्यरात्रीच्या सेवेचं महत्त्व हे वेगळं आहे. मध्यरात्रीच्या सेवेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता इथं याचा अर्थ असा नाही की सकाळच्या सेवेने मनोकामना पूर्ण होत नाहीत. पण मैत्रिणींनो, लक्षात घ्या, 12 वाजता जी आपण सेवा करतो ना, साक्षात भगवान श्री हरी विष्णूंना ती समर्पित असलेली सेवा असते. ती सेवा केल्यानं मनातील कठीणातील कठीण इच्छा नक्की पूर्ण होते. आणि हो, परमेश्वराचे दर्शनही ही सेवा करत असताना आपल्याला घडत असते. यासाठी पहिल्या दिवशी मांडणी करावी लागते. तुमच्याकडे भगवान विष्णूंचा, नारायणाचा किंवा बालाजी महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा पश्चिममुखी असा ठेवावा. फोटो नसेल तर आपल्या घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा
बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती ठेवावी आणि इच्छेनुसार कलश स्थापनासुद्धा तुम्ही करू शकता. देवाच्या उजव्या बाजूला कलश आणि डाव्या किंवा उजव्या बाजूला दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा सेवा संपेपर्यंत अखंड तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. सोबत अगरबत्ती आणि प्रसाद म्हणून खडीसाखर किंवा साधी साखरसुद्धा ठेवू शकता. शक्यतो सेवा सुरू करताना 11:15 वाजता स्नान करून तुम्ही मग निळ्या आसनावर बसून ही सेवा सुरू करावी. निळ्या आसनावर बसणं अतिशय उत्तम मानलं जातं. पठण करण्यापूर्वी बघा, पहिल्या दिवशी संकल्प करावा. संकल्प करताना आपलं नाव आणि गोत्राचा उल्लेख करावा. आपल्या ज्या काही अडचणी असतील, जसं की तुमचं लग्न जमत नसेल किंवा संतान प्राप्ती व्हावी असेल, तर त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम संकल्प करावा, प्रार्थना करावी आणि मग व्यंकटेश स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे पुत्र नसलेल्यांना पुत्र प्राप्त होतो, निर्धन धनवान होतो आणि रोगांपासून मुक्तता मिळते. या काळात घरात मांसाहार होणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करावं. बाहेरील किंवा परान्नाचं अन्न आपण खाणं टाळावं. आता सर्वात मुख्य प्रश्न असा असतो की संस्कृत मध्ये म्हणावं की प्राकृतमध्ये. तर बघा, प्राकृतमध्ये 108 ओव्या आहेत आणि संस्कृतमध्ये 15 ओव्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्राकृत किंवा संस्कृतमध्ये संपूर्ण पठण करू शकता. 1 ते 8 ओव्यांची फलश्रुती असते. जर तुम्ही 21 वेळा पठण करणार असाल तर रोज 1 ते 8 ओव्यांचं पठण करून 21व्या दिवशी संपूर्ण स्तोत्राचं तुम्ही वाचन करू शकता. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विश्रांती घेऊ शकता. या सेवेसाठी उपवासाचे किंवा खाण्यापिण्याचे कोणतेही कडक नियम नाहीत. म्हणजेच तुम्ही कांदा लसूण खाऊन किंवा न खाऊनही ही सेवा तुम्ही करू शकता. हा पूर्णपणे तुमचा निर्णय असतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर आजच आपल्या चॅनेलला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसंच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.